सतत गळणारे केस, सतत डोक्यात येणारी खाज, डॅन्ड्रफ, इन्फ्लमेशन, पोल्युशन या सगळ्यामुळे केसांची वाट लागलेली असते. स्कॅल्प ड्राय झालेला आहे आणि कितीही शॅम्पू, तेल, महागडे प्रोडक्ट्स, ट्रीटमेंट, मसाज काहीही करा, पण ते केस गळायचे थांबत नाही आणि दिवसेंदिवस केस खराबच होत चाललेत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत 3 इझी आणि सिंपल स्मूदी रेसिपीज जे तुमच्या केसांना आतून पोषण करेल, रूट्स मजबूत करेल आणि तुम्हाला देईल एक शायनी स्मूथ टेक्स्चर ऑफ युअर हेअर आणि त्याचबरोबर तुमचे केस गळायचे कमी होतील. मागच्या व्हिडिओमध्ये आपण 30 डेज हेअर चॅलेंजबद्दल बोललो. जर तुम्ही तो व्हिडिओ मिस केला असेल तर त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे आणि इथे पण आहे. तिथे जाऊन नक्की बघा आणि जर तुम्ही ही चॅलेंज स्वीकारायला तयार असाल तर तिथे लिंकमध्ये क्लिक करून आमची चॅलेंज जॉईन करा. चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. आज आपण बोलणार आहोत की असे कुठले ते 3 ड्रिंक्स आहेत की ज्याच्यामुळे तुमच्या केसांचं आरोग्य सुधारणार आहे. पण व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आमच्या चॅनलवर नवीन असाल तर डोंट फॉरगेट टू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब टू माय चॅनल. हाय, आय एम डॉक्टर रश्मी शहा, फिटनेस अँड न्यूट्रिशन स्पेशलिस्ट, हॉर्मोनल हेल्थ एक्सपर्ट अँड लाईफस्टाईल इम्प्रूव्हमेंट कोच. तर जराही वेळ न दवडता फटाफट आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करणार आहोत. पेन पेपर घेऊन बसा कारण ह्या रेसिपीज तुमच्या केसांवर जादू करणार आहेत. चला सुरू करूया आजचा व्हिडिओ. तर या स्मूदीमध्ये आपल्याला काय काय घ्यायचं आहे बघूया. सर्वात आधी सर्वप्रथम आपण घेणार आहोत पालक, लिंबू, सफरचंद, आलं, पुदिना आणि कढीपत्ता. ब्लेंडरमध्ये टाकायचं, पाणी घालायचं, चर्न करायचं अँड यू आर डन. याच्यामुळे तुम्हाला आयर्न आणि फॉलिक ॲसिड मिळेल जे केसांच्या फॉलिकलला ऑक्सिजन पुरवतं, हेअरफॉल कमी होतं. जिंजर म्हणजे आल्याने ब्लड सर्क्युलेशन सुधारतं, म्हणजेच तुमच्या रूट्सला ताकद मिळते. कढीपत्ता प्री मॅच्युअर ग्रेइंग थांबवायला मदत करतं. ज्यांचे खूप लवकर 15, 16, 17 वर्षी केस पांढरे होतात त्यांच्यासाठी हे अतिशय महत्त्वाचं आहे. ॲपल अँड लेमन व्हिटॅमिन सी जे कोलॅजन बनवायला मदत करतं. हा ज्यूस सकाळी किंवा ही स्मूदी सकाळी रिकाम्या पोटी घ्यायला बेस्ट आहे कारण सकाळी सकाळी न्यूट्रिशन पटकन ॲब्सॉर्ब होतं आणि तुमच्या केसांपर्यंत ते न्यूट्रिशन पोचतं. ड्रिंक नंबर 2 आमला, ॲलोवेरा, मिंट अँड किवीची खूप टेस्टी स्मूदी आहे. मी रोज घेते, मला ही खूप आवडते. आता तुम्हाला हे सगळे इन्ग्रेडियंट्स काय घ्यायचे हे आपण आधी जाणून घेऊया. आवळा सगळ्यांना माहिती आहे, याच्यात खूप व्हिटॅमिन सी आहे. केसांची ग्रोथ, डॅन्ड्रफ कमी करणे आणि खाज जी येत असते त्यासाठी याची खूप मदत होते. ॲलोवेरा इट्स अ मॅजिक फॉर युअर स्कॅल्प हायड्रेशन. खाज कमी होणे, फ्लेक्स निघणे किंवा बऱ्याच जणांना असं खाजवलं की नखांमध्ये डॅन्ड्रफ होतो, तो ह्याच्यामुळे कमी होतो. असं खाजवायची मग ते माकडासारखं काहीतरी करायची गरज पडत नाही. चला किवीमध्ये काय आहे बघूया. किवीमध्ये आहे व्हिटॅमिन ई आणि अँटीऑक्सिडंट्स जे तुमच्या स्कॅल्पला प्रोटेक्ट करून हेअर स्ट्रॉंग करतात, अंदर से मजबूत. आता पुदिना फ्रेशनेस आणि ऑइल बॅलन्स करतं. त्याचबरोबर तुमच्या स्कॅल्पच्या अप्पर लेअरला थंड करतं, म्हणजे तिथे इन्फ्लमेशन येत नाही आणि सतत खाज येत नाही. हा ज्यूस तुम्ही ॲज अ मिड मील दुपारी 11 ते 12 किंवा संध्याकाळी 4 ते 5, 4 ते 6 मध्ये घेतलं तरी चालतं. तिसरी स्मूदी आहे गाजर, बीटरूट, डाळिंब, आवळा आणि लिंबू घातलेली. गाजरामध्ये व्हिटॅमिन ए असतं जे तुमच्या स्कॅल्पचं तेल म्हणजे ऑइल बॅलन्स करतं. ज्यांचे केस सतत चिकट होतात त्यांच्यासाठी हे बेस्ट आहे. आयर्न रिच बीट तुम्हाला रक्त शुद्धीकरण आणि स्कॅल्पच्या ऑक्सिजन सप्लायला मदत करतं. डाळिंब म्हणजे अँटीऑक्सिडंट्स जे तुमच्या केसांच्या स्ट्रँडला शाईन देतं. परत आवळा आणि लिंबू तुम्हाला जसं माहिती आहे व्हिटॅमिन सी अँड इट्स अ डबल डोस नाव विच इज गुड फॉर युअर स्ट्रॉंगर हेअर रूट्स. आता ही स्मूदी तुम्ही जेव्हा तुम्हाला मन होईल तुम्ही कधीही घ्या. तुम्ही स्टुडंट्स असाल तर कॉलेजमधून आल्यावर, शाळेतून आल्यावर तुम्ही कधीही घ्या. एनर्जी तर मिळतेच पण तुमचे केसही छान होतात आणि हॉर्मोन्स बॅलन्सिंगला ह्याच्याने मदत होते. फक्त हे ज्यूस आणि स्मूदी घेतलं म्हणजे तुमचे केस गळायचे थांबणार आहेत का? नाही. तर त्यासाठी ह्या स्मूदीज बरोबर तुम्हाला आतून पोषण देणारी सगळे फूड आयटम्स खावे लागतील. त्याचबरोबर भरपूर पाणी पिणे,
रात्रीची पुरेशी झोप आणि बाहेरचं खाणं टाळणे, जंक फूड, ऑइली काहीही खाऊ नका. हे चेंजेस छोटे छोटे आहेत, पण हे केल्यामुळे तुमचा हेअरफॉल कमी होईल, डॅन्ड्रफ कमी होईल, इचिंग कमी होईल आणि नवीन स्ट्रॉंग केस यायला मदत होईल. केस लवकर पांढरे होत असतील तर त्याचाही स्पीड कमी होतो. जर तुम्हाला आमचा हा व्हिडिओ आवडला असेल आणि तुम्हाला वाटत असेल की या हेअर स्मूदीज मला कुणाबरोबर तरी शेअर करायला हव्यात किंवा माझ्या मैत्रिणीलाही हा प्रॉब्लेम आहे, तर नक्की शेअर करा. आणि जर तुम्हाला ही आमची हेल्थची सिरीज आवडत असेल तर आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकन दाबा म्हणजे आमचा पुढचा इम्पॉर्टंट व्हिडिओ अबाउट हेअर हेल्दी फूडचा म्हणजे हेअर हेल्दी रेसिपीजचा बिलकुल मिस करू नका. ते 2 मॅजिकल डिशेस रेसिपीज मी तुम्हाला देणार आहे, ज्याच्याने केस तर गळायचे थांबतीलच, पण तुमच्या बॉडीला आतून नरिशमेंट मिळेल. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपल्या केसांची काळजी घ्या.